एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रात आवड असेल ना, तर त्या क्षेत्रातले प्रत्येक बारकावा, त्या क्षेत्रातला प्रत्येक वेगळेपण ती व्यक्ती शिकण्याचा आणि इतरांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ मी माझंच कौतुक करते, मलाच घ्या ना. आपण या आपल्या चॅनलवरती खूप सगळ्या वेगवेगळ्या सिरीज सुरू केलत्या आणि तुमच्याबरोबर शेअर केलत्या. त्यातलं सगळ्यात मोठी आणि मला आवडलेली कुठली कॉन्सेप्ट असेल तर ती म्हणजे भारत भ्रमंती. संपूर्ण भारतामध्ये जे काही वेगवेगळी राज्य आहेत त्यांच्या स्पेशल रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर केल्या गेल्या होत्या. वेगवेगळ्या पद्धतीचे गिव्हअवेज मी तुमच्याबरोबर केलेले आहेत. शाळेचा डब्बा ही सिरीज सुद्धा तुमच्याबरोबर केलती. हॉटेल स्टाईल भाज्या हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केला आहे. जर तुम्हाला ऑर्डरसाठी एखादा पदार्थ करायचा असेल तर तो कशा पद्धतीनं किती प्रमाणात केला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. मग तशाच पद्धतीनं आज आणखीन एक सिरीज मी शेअर करतेय, ती म्हणजे झिरो ऑइल. सध्या ही काळाची खूप मोठी गरज आहे. कारण की काय होतंय, आपण सहज बघा ना आपल्या समाजात अवतीभोवती कोणीही उठून एखादा म्हणतो की अरे आमच्या घरात हार्ट पेशंट आहे, आणि आपल्याला सुद्धा ते जाणवतं आपल्या घरात सुद्धा एखादा असू शकतो. मग काय होतं, जेव्हा हार्टचे प्रॉब्लेम्स होत आहेत ना त्यावेळेस डॉक्टर सांगतात की तुम्ही अगदी कमीत कमी किंवा 0 प्रमाणात म्हटलं ना तरी सुद्धा तेल खावा, तेलाचा वापर अजिबात करू नका. मग अशा वेळेस काय होतं, आपल्याला तर सवय लागलेली असते आणि आमच्यासारखे युट्यूबर्स तर काय म्हणतात, चला आज मी तुम्हाला छान झणझणीत चमचमीत तर्रीबाज हॉटेल सारखी भाजी दाखवणार आहे. मग प्रश्न पडतो की तेलाचा वापर न करता तरी सुद्धा पेशंटला खायचंय म्हटल्यानंतर चविष्ट पण लागली पाहिजे, अशी भाजी कशी करायची. तर त्यासाठी मी आहे ना, आजपासून शनिवारपर्यंत म्हणजे 6 दिवस मी तुमच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या 6 भाज्या, 6 रेसिपीज शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापर करणार नाही, तरी सुद्धा ती भाजी चविष्ट मात्र होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आज तुम्हाला काय दाखवलं गेलं पाहिजे या गोष्टीचा विचार करत असताना माझ्या डोक्यात एक विचार आला. पेशंट आहे ना, दवाखान्यातली ती गोळ्या, औषधं, इंजेक्शन, सलाईन, ते वेगवेगळी ट्रीटमेंट हे सगळं सहन करून आलेला असतो. त्याच्या डोक्यात आहे ना बाहेरचं काहीतरी खायचंय आणि वेगळं खायचंय ह्या गोष्टी नसतात. त्याला काय वाटतं की बाबा मी घरात आलोय ना तर मला घरगुती अन्न मिळालं पाहिजे आणि घरातल्यांच्या हातचं चविष्टच मिळालं पाहिजे. मग रेग्युलरपणे कसं असतं ना, आपल्या घरामध्ये वांगी, बटाटे, टोमॅटो असतात तर ती जास्त प्रमाणात खाल्ली जातात. तर त्यातलीच आज मी बटाट्याची भाजी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी 3 मध्यम आकाराची बटाटी घेतली, त्याच्यावरचं साल काढून अशा पद्धतीने ही आपल्याला चिरून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणेच सगळ्यात अगोदर आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि आवर्जून मी आज ही मातीची भांडी वापरणार आहे. तर याच्यामध्ये रेग्युलरली आपण तेल टाकतो, पण आज तेल टाकायचं नाहीये. इथं मी छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे, ते टाकूयात आणि त्याला हलकं असं भाजून घ्यायचंय. जिरं भाजतंय तर त्याच्यासोबतच कढीपत्ता घेतलेला आहे. पहिली गोष्ट, ही भाजी करत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे, कारण की जिरं आणि कढीपत्ता या दोन्हीचाही फ्लेवर छान असा रिलीज झाला पाहिजे. ज्यावेळेस जिऱ्याचा आणि कढीपत्त्याचा सुगंध आपल्याला यायला लागेल ना त्यावेळेस आपण दुसरा पदार्थ ऍड करायचा. इथे तुम्ही पाहू शकता कढीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे आणि जिऱ्याचा सुद्धा मस्त फ्लेवर यायला लागलाय. तर याच्यामध्ये आता मी टाकतेय कांदा. एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक असा चॉप करून घेतलेला आहे. तुम्ही चॉपर मधनं सुद्धा हा बारीक करून घेऊ शकता. सुरुवातीला आहे ना 1 मिनिट हा कांदा हलका असा ब्राऊन होऊ द्यायचा, तांबूस रंगाचा आपण ज्याला म्हणतो ना तशा पद्धतीचा. रेग्युलरपणे आपण काय विचार करतो माहितीये का, कांदा छान तेलात परतला पाहिजे. तसं बघायला गेलं ना, तुम्ही तर कढईत बघू शकता कांदा स्वतःचं जे पाणी आहे ना ते रिलीज करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो परतला जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाहीये, आणखीन काही नाहीये, तरी सुद्धा एकतर मातीची कढई ती पटकन कोरडी होतीये, पण तुम्ही बघू शकता कांदा कशा पद्धतीनं स्वतःचं पाणी सोडतोय आणि त्याच्यामध्येच तो शिजतोय. आता कांदा थोडासा याचा रंग बदललेला आहे, तर याच्यामध्ये मी काय करतेय, थोडंसं पाणी टाकतेय, अगदी थोडंसं. आता याला छान मऊ होऊ द्यायचं. आता कांदा परततोय तर त्या कांद्याबरोबरच आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. तर इथं मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि याचा सुद्धा कच्चेपणा दूर होऊ द्यायचा. 1 ते 2 मिनिट लसूण टाकल्यानंतर हे मी हलवून घेतलेले, परतवून घेतलेले. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो. तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला होता, अशा पद्धतीने बारीक चिरलेला आहे,
त्याचसोबत टोमॅटोच्या आतल्या ज्या बिया असतात ना त्या सुद्धा काढून टाकलेल्या आहेत. बिया घ्यायच्या नाहीत कारण की त्या पचायला थोड्याशा जड असतात. टोमॅटो टाकल्यानंतर आहे ना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय. भाजी पुरतं टाकायचं नाही, फक्त टोमॅटो पुरतं टाकायचं. कारण की मग काय होतं, मिठामुळे ना टोमॅटो थोडंसं त्याचं पाणी रिलीज करायला सुरुवात करतो आणि मग ते पटकन छान असं मऊ होतं. झाकून ठेवूया अगदी थोड्या वेळासाठी आणि मधनं त्याला चेक करायचं. 1-1.5 मिनिट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता वरती जे झाकण आहे त्याला सुद्धा अशा पद्धतीनं पाणी सुटलेलं आहे आणि इथं खाली आपलं टोमॅटो सुद्धा छान मऊसूद असं पडलेलं आहे आणि कुठेही इथं बघून असं वाटत नाहीये की याला तेलाची आवश्यकता आहे आणि तेल टाकावं लागेल, नाही तर मग हे परतणार नाही किंवा शिजणार नाही. टोमॅटो छान मऊसूद झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये मसाले टाकायचे. आता मसाले टाकताना कसं आहे माहितीये का, मसाल्यांचं प्रमाण अगदी कमीत कमी ठेवायचं. पण मग तुम्ही इतर कुठलाही मसाला वापरू शकता. मग तो रंगाचा असेल, चवीचा असेल, टेस्ट मेकर बाजारामध्ये जे वेगवेगळे भेटतात ते सुद्धा वापरू शकता. पण पेशंटला द्यायचंय म्हटल्यानंतर प्रमाण कमी ठेवायचं. पण मी स्वतः मात्र इथं फक्त हळद आणि चटणी वापरणार आहे. मसाले टाकत असताना काय करायचं, डायरेक्ट कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये मसाले टाकायचे नाहीत. आपलं हे जे कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे ना ते अशा पद्धतीनं खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती हे मसाले टाकायचे. हळद टाकतीये 1/2 चमचा, बेडगी मिरची टाकतीये 1/2 चमचा आणि ही रेग्युलर आपली लाल चटणी जी तिखटासाठी वापरतो. आता हे मिक्स करायचं आणि हे मसालेत ना शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकायचं. सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकलं होतं, साधारण 1 ते 2 चमचा आणि आता आणखीन थोडंसं पाणी टाकते. मसालेत ना थोडेसे अगोदर पाण्यात शिजूच द्यायचे आणि मग नंतर तुम्हाला जी कुठली भाजी करायची आहे ना ती भाजी त्यात टाकायची. आता गॅस थोडा मोठा केला तरीही चालतं आणि हे असं शिजू देऊयात. आता इथं अशा पद्धतीनं बघितल्यानंतर मला सांगा तुम्हाला कुठल्या अँगलनी वाटतं की याच्यामध्ये आपण तेल वापरलेलं नाहीये. दिसताना तर भाजी म्हणजे भाजी नाही, ही ग्रेव्ही छानच दिसतीये ना, चवीला सुद्धा तशीच छान लागणार. ह्या भाज्या करताना ना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपण याच्यामध्ये जो कांदा टोमॅटो आलं लसूण वापरलेले मसाले वापरलेले आहेत ना ते थोडेसे शिस्तीत शिजू द्यायचे. मग काहीच प्रॉब्लेम होत नाही, त्या भाजीची चव चांगलीच लागते. तेलावरती चव कधीच डिपेंड नसते. चव असते ती आपल्या हातात, आपल्या मनात. आपण ज्या पद्धतीनं भाजी करतो त्या पद्धतीची ती भाजी तयार होते. 1 मिनिटासाठी ही ग्रेव्ही मी झाकून ठेवलेली आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये बटाटा टाकून घेते. आता सेम हीच भाजी आहे ना, तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही करू शकता. ही बटाट्याची भाजी आहे ना, तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर थोडंसं पाणी जास्त टाका. सुक्की करायची असेल तर फक्त त्याला शिजू द्या थोड्याशा पाण्यामध्ये. तुम्हाला जशी इच्छा आहे तशी ही तुम्ही भाजी करू शकता. मीठ टाकून घ्यायचंय बटाट्यापुरतं आणि झाकून ठेवायचं. दहा मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त अशी दिसतीये. अप्रतिम याला रंग आलेला आहे आणि तेलाचा कुठे नामो निशान सुद्धा नाहीये. तर पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे. जसं की मी मगाशी म्हटलं, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून याला रस्सा सुद्धा करू शकता किंवा अशा पद्धतीची मोकळी भाजी सुद्धा छान लागते. आणि बटाटा छान शिजलेले आहे बरं का, बघू शकता. भाजीचा शेवट मात्र नेहमीप्रमाणे झाला पाहिजे मस्त हिरव्यागार अशा कोथिंबिरी सहित. आता
तुम्हाला असं वाटेल भाजी तर हिनं केली पण खायची कशाबरोबर, रेग्युलर आपण चपाती करतो तीच चपाती करायची, फक्त त्याला आतनं सुद्धा तेल लावायचं नाही आणि भाजताना सुद्धा तेल लावायचं नाही आणि त्या चपाती बरोबर खाऊ शकता किंवा भाकरी बरोबर सुद्धा ही भाजी तुम्ही एन्जॉय करू शकता। तर ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा, कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि उद्या रात्री ठीक 9 वाजता अशाच एका झिरो ऑइल रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।